नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय शिवराय. मी विशाल, मी सौरभ. SV एंटरटेनमेंट टीव्ही मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर सौरभ, आजच्या व्हिडिओ बद्दल जरा आपल्या प्रेक्षकांना माहिती दे. तर मित्रांनो, आज आहे हनुमान जयंती आणि हनुमान जयंती निमित्त आपण नाशिकमध्ये, बरोबर, आणि नाशिकमध्ये असं म्हणतात की बजरंगबलींचा जन्म या ठिकाणी झालेला आहे, अंजनेरी गावाजवळ जे पर्वत आहे त्या ठिकाणी. आणि आपण आलेलो आहे अंजनेरी गावात. खूप सुंदर वातावरण आहे आज इथलं. तुम्ही बघू शकता माझ्या मागे जे झाड आहे, अतिशय दाट आणि थंड सावली आहे झाडाची. आणि अंजनेरीला आल्यानंतर एकदम तृप्त वाटतंय, खूप छान वाटलं. बजरंगबलींचं दर्शन झालेलं आहे. तुमच्या सर्वांना पण आम्ही दर्शन करूनच देणार आहे थोड्या वेळातच. तर खूप मजा आली आज. ऍक्च्युली म्हणजे आजचं जे दिवस पण आहे ना, एकदम पॉझिटिव्ह वाईब आहे आजच्या दिवसामध्ये पण एकदम. आणि खूप मस्त वाटतं आजच्या दिवसाची सुरुवातच एकदम चांगली झाली. प्रेक्षकांना पण दर्शन करून देऊया आपण बजरंगबली. लवकरच आता आपण जाऊ. आणि अंजनेरी या ठिकाणी दर्शन नसेल घेतलं बजरंगबलींचं, तर आज त्यांच्यासाठी एक चांगला हा चान्स आहे. खूप सुंदर मूर्ती आणि मूर्तीची सजवली आहे. त्या आसपास जे डेकोरेशन केलेले, आजपर्यंत मी अंजनेरीला खूप वेळेस आलेलो आहे, पण हे डेकोरेशन आणि ह्या पद्धतीची सुंदर मूर्ती कधी त्या ठिकाणी त्यांनी रंगवलेली नव्हती. आज काम केलेलं आहे तिथे. खूप छान दिसतंय. आणि आता चला मित्रांनो, तुम्हाला पण आता दर्शन करू आपण. आणि त्याआधी मी तुम्हाला एक दाखवतो. म्हणजे आता तुम्ही झाड बघताय माझ्या माग, बघू शकता किती जुनं झाड आहे. आणि त्या झाडाच्या मध्ये ना इथं आपलं भोलेबाबांची शिवलिंग आणि नंदी महाराज इथं आहे. खूप सुंदर असं हवामान इथं आहे. आणि असं वाटतंय का मित्रांनो झोपून जावं इथं. सगळ्यात पहिलं आपण दर्शन करू. मंदिराच्या पायथ्याशी तुम्हाला इथे हार, नारळ वगैरे या सर्व गोष्टी मिळतीलच. आणि या ज्या पायऱ्या आहेत त्या ठिकाणीच तुम्हाला एक छोटासा बाजार पण दिसेल, ज्या ठिकाणी अनेक वस्तू आहेत ते पर्चेसिंगसाठी. प्रसाद, या व्यतिरिक्त लहान मुलांच्या खेळण्याच्या सर्व खेळण्या आहेत. आणि या नेहमीच असतात, असं नाही की आज हनुमान जयंती त्या निमित्ताने हे दुकान लागले. तुम्ही कधीही आले तरी तुम्हाला हे सर्व दुकान प्रसादाचे असो किंवा खेळण्यांचे असो दुकान. फायनली मित्रांनो आपण पोहोचलो आहे मंदिराजवळ. आणि या ठिकाणी ज्या पद्धतीचं आज या ठिकाणी एकदम जे सुंदर पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे मित्रांनो, बघू शकता. एक फेटा आहे बजरंगबलींना, सुंदर अशी अतिशय भव्य बजरंगबलींची मूर्ती तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आणि हे जे आसपासचं जे बांधकाम आहे एवढा 1-2 वर्षातच माझ्या मते झालेलं आहे, आधी नव्हतं इथे. खूप सुंदर काम केलं आहे. खाली लोकांनी प्रसाद वगैरे चढवलेला आहे.